लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज 21 मार्च आज दुपारून लाडक्या बहिणींना लगेच 21 रुपये वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। आज मी पैसे वाटप सुरू केले। या 15 जिल्ह्यात पैसे आले। याच बहिणींना मेसेज यायला सुरुवात देखील झालेली आहे। बघा, आज पुन्हा 3000 रुपयांनंतर लगेच 21 रुपयांचा मेसेज हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे। आता त्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं ती इथं आता 4 नवीन जे काही दुरुस्त केलेले नियम आहेत ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। सोबतच आपल्याला एक नवीन योजना आता आलेल्या आहेत 2। त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना आता जवळपास लाखो रुपये हे तिथं महिन्याला आता मिळणार आहेत किंवा वर्षाला तुम्हाला लाखो रुपयांचं तिथं तुम्हाला पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। परंतु हे काही सरसकट नाही। आता यासाठी कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत आणि तुम्हाला पात्र होण्यासाठी काय करावं लागणार आहे या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। बघा, काही दुरुस्ती केले गेलेले आहे आता लाडक्या बहीण योजनेमध्ये। तर एप्रिलचा जो 21 रुपये हप्ता आला आहे तर त्याच्यामध्ये काही कागदपत्र आता तुम्हाला द्यावी लागणार आहेत, नाहीतर तुम्हाला इथून पुढे हप्ते हे येणार नाहीत। याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। बघा, 10वा हप्ता फक्त काही लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे। त्यासाठी काही अटी हा ठेवण्यात आलेल्या आहे। इथून पुढे लाडक्या बहिणींना काही 500 रुपये मिळणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 1100, तर काही लाडक्या बहिणींना 2100 रुपये असा इथं हप्ता हा असणार आहे। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। लाडक्या बहिणींना लगेच जे तुम्ही आता मी सांगणार आहे ती कामं जर केली तर तुम्ही यादीत येऊन तुम्हाला लगेच 2100 रुपयांचा जो काही हप्ता आहे हा लाडक्या बहिणींना येणार आहे। 3000 रुपयांनंतर लगेच 2100चं वाटप। कारण गुढीपाडव्या अगोदर लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा जो एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो मार्चमध्येच देण्याचा निर्णय इथं हा सरकारनं घेतलेला आहे। आणि हा निर्णय खूप चांगला आहे असं मला वाटतं, कारण आपल्याला गुढीपाडव्या अगोदरच आता एप्रिलचा सुद्धा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेल्याच आहेत, कारण त्यांना आता 3 हप्ते एकत्र मिळणार आहेत। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना आता किती मिळणार आहेत सांगू का? 5100 रुपये। का तर भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना अजून हप्ते आले नाहीत, जानेवारीचा हप्ता आला नसेल तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल इतक्या महिन्यांचे तुम्हाला डायरेक्ट हप्ते हे तुमच्या खात्यावरती येणार असल्यामुळं लाडक्या बहिणी अतिशय आनंदी झालेल्या इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। सोबतच मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये हे जे पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे ते सुरू होणार आहे आणि नेमकं काय करावं लागणार आहे तुम्हाला, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येतील। जर तुमच्या जिल्ह्यात वितरण सुरू झालं तर तुमच्या सुद्धा जिल्ह्यात तिथं वाटप सुरू होईल। यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहेत ह्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं तर सगळी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये मिळणार आहे। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आला आहे का? आला असेल तर तो किती आलाय का एकच हप्त्याचा? भरपूर लाडक्या बहिणींनी मला सांगितलं कमेंटमध्ये की दादा आम्हाला मार्चचा हप्ता आलाय, फक्त फेब्रुवारीचा आला नाही, जानेवारीचा आला नाही किंवा डिसेंबरचा आला नाही, फेब्रुवारीचा आलाय। तर असे कुठलेही प्रश्न तुमचे असू द्या, तुम्ही प्रश्न मांडा। जोपर्यंत बघा तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत तुमचं म्हणणं जाणार नाही। सरकारला तुमचं जे काही मत आहे ते कळणार नाही। तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा सांगा, कारण आता जे दुरुस्ती करणार आहे त्या दुरुस्तीमध्ये जे नियम आहेत ते बदलले गेले पाहिजेत का हे सुद्धा तुम्ही इथं कमेंट्समध्ये कळवत जा। कारण तुमचं म्हणणं सरकारपर्यंत फक्त कमेंट्स थ्रूच कळवलं जाऊ शकतं, कारण सरकारपर्यंत हा जर व्हिडिओ गेला तर सरकार हे तुमचं जे काही म्हणणं आहे ते सुद्धा लक्षात घेऊन पुढे जे काही दुरुस्ती आहे ते करू शकतं, कारण दुरुस्ती ही चालू आहे। आता दुरुस्तीमध्ये बघा, पहिला नियम जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपण जर बघितलं डिसेंबरच्या अगोदर सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे येत होते, बरोबर। परंतु झालंय असं की निवडणुकीनंतर सरकारच्या असं लक्षात आलंय की आपण अशा लाडक्या बहिणींना यादीमध्ये ठेवलेलं आहे ज्या लाडक्या बहिणी सक्षम आहेत। सक्षम म्हणजे काय? तर लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे आता 4 ते 5 लाख रुपये आहे वर्षाला, त्यांच्या घरी 4 चाकी आहे किंवा त्या इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा त्या इतर तरी कुठल्या तरी योजनेचा लाभ त्या ऑलरेडी घेत आहेत। तर अशा लाडक्या बहिणींना आता आपण वगळूया, अशा लाडक्या बहिणींना आपण यादीतून काढूया असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला। कारण स्वतः तिथं आपण जर अधिवेशन बघितलं तर अदिती तटकरे आणि आपले अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही आता दुरुस्ती करणार आणि ज्या फक्त गरजू लाडक्या बहिणी आहेत, म्हणजे कोण, जी खुरपणीला जाते, जी भांडी धुण्याला जाते किंवा जिचं घर चालत नाही व्यवस्थित, जर ती आज कामाला गेली नाही तर अशाच लाडक्या बहिणींना आपण फक्त इथून पुढे आता एप्रिलचा हप्ता हा द्यायचा सुरू करत आहोत। तर लक्षात घ्या
कुठलं काम तुम्हाला 4 महत्त्वाचे बदल झालेले आहेत ते सांगतोय. काम काय करायचे. पहिला सगळ्यात महत्त्वाचं जो बदल केला गेलेला आहे तो काटकसरीनं आता तुमचा अर्ज पडताळणी केली जाणार आहे. आता अर्ज पडताळणी केली जाणार आहे म्हणजे काय केलं जाणार आहे, तुमचं उत्पन्न काटकसरीनं चेक केलं जाणार आहे. तुमचं बँकेतलं ट्रान्झॅक्शन चेक केलं जाणार आहे. भरपूर जणांचे FD असतात, RD असतात, ते सुद्धा चेक केलं जाणार आहे की तुम्ही महिन्याला किती पैसे भरतायत. कोणाकोणाचं 5,000ची RD असते, कोणाची FD केलेली असते. तर तुमचं हे जर ट्रान्झॅक्शन 2.5-3 लाखाच्या पुढे जात असेल तर तुम्हाला मात्र या योजनेतून बाहेर काढलं जाईल. त्याचा पुरावा म्हणून तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखलासुद्धा घेतला जाईल. आणि ही जी माहिती आहे ती बँकेतनं सुद्धा त्या महिला व बाल कल्याण विभागाकडे घेतली जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी RTO कडून सुद्धा डेटा घेतला जात आहे की कोणाकडे 4 चाकी वाहन आहे, गेल्या 10 महिन्याखाली कोणी नवीन वाहन घेतलेलं आहे. मार्च महिन्यापर्यंतचा आजच्या तारखेपर्यंतचा डेटा हा ते घेऊन दररोज चेक करत आहेत की कोण नवीन गाडी घेत आहे किंवा कोण विकत आहे. ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शनची सगळी चौकशी केली जात आहे. याच्यामध्ये फक्त ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे. ट्रॅक्टर असला तरी चालेल. आता बघा, हे नियम झाले. तर इन्कम टॅक्सचं पण तसंच आहे. तर सगळ्यात महत्त्वाचे हे जे नियम आता कसून जे चौकशी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 कागदपत्र ही मागितली जात आहेत. पहिलं म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. आता मी जे कागदपत्र सांगतोय ते कागदपत्र तुम्हाला लिहून घ्या, म्हणजे ती तुम्हाला कागदपत्र काढायची आहेत. आजच काढून घ्या, कारण उद्या परत शनिवार आहे, परत रविवार, त्यामुळे आज टाईम असेल तर आज काढून घ्या, नाही तर उद्या काढलं तरी चालेल. पहिलं तुम्हाला काढायचा आहे उत्पन्नाचा दाखला. कितीपर्यंतचा? 2.5 लाख रुपयापर्यंतचा असला पाहिजे. त्याच्यावर जर गेलं तर यादीतून बाहेर. सगळ्यात लक्षात आलं. दुसरं कागदपत्र तुमचं रेशन कार्ड. मला तुम्ही आता सांगा किती जणांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळालेले आहेत, कारण भरपूर लाडक्या बहिणींना आता गॅस सिलेंडरसुद्धा पैसे वाटप सुरू झालेलं आहे. अशाच लाडक्या बहिणींना मिळत आहे ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्डची EKYC या महिन्यात झालेली आहे. मार्चमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची EKYC केलेली आहे अशाच लाडक्या बहिणींना तिथं गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे देण्यात आलेले आहेत. तर ते काढून घ्या. आज जाऊन सहकुटुंब सहपरिवार जाऊन रेशन कार्डची EKYC रेशन दुकानात करायची आहे. तिसरं डॉक्युमेंट तुमचं आहे आधार कार्ड. बघा, आधार कार्ड खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. जर तुमची माहिती आधार कार्डवरची वेगळी आणि बँकेतलं जे पासबुक आहे, बँकेतलं जे पुस्तक आहे त्याच्यावरची जर माहिती वेगवेगळी असेल, म्हणजे काय, नाव वेगळं आहे, नावातली स्पेलिंग वेगळी आहे, जन्मतारीख वेगवेगळी आहे, मोबाईल नंबर वेगळा आहे, तर तुम्हाला तिथं पैसे टाकण्यात येत नाही. तर पहिलं काम आधार कार्ड पण अपडेट करून घ्यायचं आहे. हे 3 काम जी लाडकी बहीण करेल अशा लाडक्या बहिणींचं नाव हे यादीत असणार आहे. बाकी लाडक्या बहिणींचं यादीत नाव राहणार नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ हा मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला मी आता जे काही योग्य ते माहिती सांगितली आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला माहिती कशी वाटली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करा. कोणाला वाटतंय हे जे नियम आहेत ते बंद केले पाहिजेत, शिथिल केले पाहिजेत, सरसकट वाटप हे लाडक्या बहिणींना केलं पाहिजे असं किती जणांना वाटतंय त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अजून काही प्रश्न असतील याच्यामध्ये तर तुम्ही नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.